सतीश सर, हा, तुमचंही स्वागत करतो आणि विनंती करतो की थँक यू. तुमच्या प्रेझेंटेशनला तुम्ही सुरुवात करावी. माझं नाव सतीश वडकबळकर. मी 1986च्या डिसेंबर महिन्यामध्ये कंपनी सेक्रेटरी झालो. त्याच्यानंतर बऱ्याच कंपन्या करत करत शेवटी मी सायबरटेक सिस्टम्स अँड सॉफ्टवेअर लिमिटेड मध्ये शेवटी सर्व्हिस केली 8 वर्ष. 2016 मध्ये मी रिटायर झालो. आपला विषय आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये एखादा माणूस का गुंतवणूक करतो? म्युच्युअल फंडामध्ये माणसाला गुंतवणूक करायची इच्छा होते, पण त्याला फिक्स इन्कम पेक्षा जास्त पैसे पाहिजे असतात, पण जास्त तर रिस्क घ्यायची नसते. त्याला स्वतःला शेअर मार्केटचं नॉलेज नसतं, परंतु तो फंड मॅनेजरच्या नॉलेजवर डिपेंडंट असतो. परंतु फंड मॅनेजरच्या नॉलेजवर जरी डिपेंडंट असला एखादा माणूस, तरी त्याने थोडासा पूर्वाभ्यास करावा आणि नंतरच म्युच्युअल फंडामध्ये एंट्री घ्यावी. आता म्युच्युअल फंडामध्ये एंट्री किंवा इन्व्हेस्टमेंटची सुरुवात कशी करावी? तर सुरुवातीला म्युच्युअल फंडाचा अभ्यास करावा. आपल्याला कोणता म्युच्युअल फंड पाहिजे? कॅप पाहिजे, मिड कॅप पाहिजे का स्मॉल कॅप पाहिजे? आपलं वय काय आणि आपण कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतोय? मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड हे तरुण माणसांना उपयोगी असतात, तर लार्ज कॅप आणि मिड कॅपचं कॉम्बिनेशन असलेले म्युच्युअल फंड हे रिटायरमेंट माणसांसाठी उपयुक्त असतात. आता एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये एंट्री कशी घ्यावी? ते जेव्हा मार्केट ओव्हरसोल्ड होतं तेव्हा त्यांनी एंट्री घ्यावी. RSI 4च्या खाली गेला की मार्केट ओव्हरसोल्ड होतं, किंवा एखाद्या दिवशी पुट कॉल रेशो हा 1च्या खाली असला की मार्केट ओव्हरसोल्ड होतं. आता तसंच दुसरं अजून एक त्यांनी बघावं की मार्केटमध्ये बरेच म्युच्युअल फंड असतात, परंतु त्या म्युच्युअल फंडाचे ट्रेलिंग रिटर्न 50 पेक्षा जास्त असतात. त्याच्यामध्ये त्यांनी शक्यतो एंट्री घ्यावी, म्हणजे त्याला बऱ्यापैकी अल्फा जनरेट करते. अल्फा म्हणजे एक्सपेक्टेड रिटर्न, रेट ऑफ रिटर्न पेक्षा ऍडिशनल रिटर्न फंड मॅनेजरने जे कमवून दिले असतात ते आपल्याला उपयोगी येतात. हा एक महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा अजून एक बऱ्याच लोकांशी संपर्क साधल्यानंतर माझ्या लक्षात आलं की लोक इन्व्हेस्टमेंट थोडी पण म्युच्युअल फंड जास्त सिलेक्ट करतात. आपल्याला जर म्युच्युअल फंड मॉनिटर करायचा असेल तर आपल्याकडे कमीत कमी म्युच्युअल फंड पाहिजे. जास्तीत जास्त 2 किंवा 3 म्युच्युअल फंड असलं तरी आपलं उद्दिष्ट पूर्ण होतं. एका माणसाकडे मला माझ्या लक्षात आलं की त्याची 18 लाख इन्व्हेस्टमेंट होती, पण त्याच्याकडे 18 म्युच्युअल फंड होते. त्याचा तोटा काय? तर जेव्हा म्युच्युअल फंड प्रॉफिट करतो, म्हणजे मार्केट वर जातं आणि त्या म्युच्युअल फंडाची NAV वर जाते, तर आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचं असेल तर आपल्याकडे कमी म्युच्युअल फंड पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे युनिट जास्त असतील तर आपल्याला त्या गोष्टीचा फायदा घेता येतो. आजचा आपला विषय आहे concept of maximizing profits in mutual fund investment, short term versus long term investment in mutual fund, then thematic or focus mutual fund versus passive mutual fund. Basically म्युच्युअल फंड मध्ये कन्सेप्ट करताना, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लोक असं करतात की एकदा इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडामध्ये केली की ती मॉनिटर करत नाही. माझं वैयक्तिक मत आहे की म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट मध्ये 1 लाख असो 50 लाख असो, ती डेली बेसिसवर मॉनिटर करणं गरजेचं आहे. आय एम जस्ट रिपीटिंग दिस पॉइंट अगेन अँड अगेन की आपली म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट ही डेली बेसिसवर मॉनिटर केली पाहिजे. याचं कारण असं की कोणता म्युच्युअल फंड कधी परफॉर्म करेल याचा आपल्याला अंदाज येत नाही. असं का होतं? तर म्युच्युअल फंडामध्ये 30 पासून 90 पर्यंत शेअर, 90 ते 100 पर्यंत शेअर्स असतात. जर डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड असेल तर त्याच्यामध्ये 90 ते 100 शेअर्स मध्ये त्या म्युच्युअल फंड स्कीमची इन्व्हेस्टमेंट असते, शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट असते. तर फोकस किंवा थीमॅटिक असेल तर साधारण 30 शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट असते. तर आपण दररोज त्यांची प्राइस क्षणाक्षणाला बदलत असली तरी म्युच्युअल फंडची किंमत ही त्याच्या क्लोजिंग प्राइसेसवर अवलंबून असते. आता क्लोजिंग प्राइसवर जर म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट अवलंबून असेल तर आपल्याला डेली जर क्लोजिंग प्राइस चेंज झाली तर आपली NAV बदलते. NAV बदलली तर आपण जर समजा 50 लाख इन्व्हेस्टमेंट केली आणि आपले सपोज असं समजूया की 20,000 युनिट्स आहे एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा 2-3 युनिट्स म्युच्युअल फंडामध्ये, तर 20,000 आणि
NAV 1 रुपया बदलली तर आपल्याला इमिडिएटली 20,000 प्रॉफिट तरी होतो किंवा 20,000 लॉस तरी होतो. जर आपण बेसिकली जर ही चेंजेस इन NAV जर मार्क केली आणि आपण जर ती डेली बेसिसवर मॉनिटर केली तर आणि ती जर आपण रिडम्पशन त्याचं घेऊ शकलो तर ते फार बरं होतं असं माझा अनुभव आहे. कारण होतं काय की 100 रुपये आपण इन्व्हेस्ट केले असं समजूया म्युच्युअल फंडामध्ये आणि म्युच्युअल फंडची NAV 1 रुपया तर आपल्याला 100 युनिट्स मिळते. परंतु जर ती NAV 1 रुपया 25 पैसे झाली तर आपली NAV आपला कॉर्पस 125 रुपये होतो. 125 रुपये कॉर्पस झाला की आपण त्याच्यातला 20 रुपये प्रॉफिट काढला नाही तर आळवावरचं पाणी आहे. NAV दररोज वाढत असते, दररोज कमी होत असते. जर आपण वाढलेली NAV त्या दिवशी जर मॉनिटर केली आणि आपण जर काढू शकलो तर आपल्या नंबर ऑफ युनिट्स गुणिले NAV मधली वाढ आपल्याला मिळू शकते. तर हे करण्यासाठी मी काय करतो, तर हे करण्यासाठी मी investing.com ची वेबसाईट आहे त्याचा वापर करतो. investing.com च्या वेबसाईटमध्ये पोर्टफोलिओ नावाचा प्रकार आहे. पोर्टफोलिओमध्ये आपण वॉचलिस्ट बनवू शकतो. वॉचलिस्ट मध्ये आपण प्रत्येक समजा आपण जर म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर गेलो, समजा आपण DSP इक्विटी अँड बॉन्ड फंड मध्ये आहोत आणि म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर गेलो तर आपल्याला काय दिसतं, तर तिथे त्याचा कम्प्लीट पोर्टफोलिओ दिसतो. हा कम्प्लीट पोर्टफोलिओ आपण investing.com च्या पोर्टफोलिओमध्ये पंच करू शकतो. investing.com च्या पोर्टफोलिओमध्ये पंच केल्याने होईल काय, तर आपल्याला आपले NAV आपलं म्युच्युअल फंडचे शेअर्स कसे परफॉर्म करतात ते दिसतं. आपण सगळेजण इंट्राडे करतो किंवा काही जण स्विंग ट्रेडिंग करत असतील, काही जण पोझिशनल असतील, काही जणांचे पोर्टफोलिओ असतील, तर ते प्रत्येक जण आपले पोर्टफोलिओ मॉनिटर करतात. पण ज्या म्युच्युअल फंडामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यातले शेअर मॉनिटर आपण करत नाही. ही खंत आहे. आणि हे का, तर आपली खरे म्हणजे प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट रिटायर्ड माणसांची बऱ्यापैकी असते म्युच्युअल फंडामध्ये. अगदी 1 लाख जरी असेल, 10 लाख जरी असेल, 50 लाख जरी असेल, तरी ती इन्व्हेस्टमेंट जर ती वाढायची असेल तर हे आळवावरचं पाणी जे आहे, NAV मधली जी वाढ आहे ती आपल्याला टिपता आली पाहिजे. आणि ती जर टिपायची असेल तर आपल्याला पोर्टफोलिओ मध्ये सगळे 90 शेअर्स केले तर साधारण 2-2.5 वाजता NAV किती होऊ शकेल याचा अंदाज येऊ शकतो. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे 90 शेअर्स आहेत ते आपण पंच केले आणि 90 शेअर्सची प्राइस ती फाईल आपण डाउनलोड करू शकतो. ती फाईल आपल्याला एक्सेल मध्ये डाउनलोड करता येते आणि त्याला फॉर्म्युला लावून, फॉर्म्युला म्हणजे काय, तर त्याचं वेटेड ॲव्हरेज काढायला लागतं. वेटेड ॲव्हरेज कसं काढणार, तर समजा HDFC बँकेमध्ये एखाद्या फंडाचं होल्डिंग 5.7% आहे तर त्याची जी वाढ आहे समजा 2.10% त्याची वाढ झाली तर 2.10% इंटू 5.7 असं करायचं आणि त्याचं सगळ्या 91 शेअरची अशी टोटल करायची आणि टोटल NAV ची वाढ टोटल वेटेड ॲव्हरेज डिवायडेड बाय टोटल NAV च्या पर्सेंटेजने त्याला भागायचं. हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आणि मग त्याच्यामुळे होतं काय, आणि त्याच्यातनं एक्सपेन्स रेशो वजा करायचा. एक्सपेन्स रेशो वजा केल्यामुळे साधारण आपल्याला नेट NAV मिळते. खरं म्हणजे NAV चा फॉर्म्युला असा आहे की व्हॅल्यू ऑफ शेअर्स ऑन द क्लोज ऑफ ए डे प्लस नेट करंट असेट. आता आपल्याला कुठल्याही म्युच्युअल फंडाची जी AMC असते त्यांच्याकडे एकच स्कीम नसते, त्यांच्याकडे 100 शेअर्स असतात. त्यामुळे त्याची लायबिलिटी जी असते ती आपल्याला डिटरमाइन करता येत नाही. त्यासाठी थोडा पोर्शन आपल्याला सोडून द्यावा लागतो. सपोज वेटेड ॲव्हरेज आपण काढू शकलो स्कीमचं, तर ते वेटेड ॲव्हरेज आपण काढलं आणि ती समजा 2.35 आलं तर त्यातले 3.5 सोडून द्यायचे आणि आपण समजूया की आज 2 रुपयांनी NAV वाढेल. आपण मॉनिटर करा ही NAV. मी असं म्हणणार नाही की एक्झॅक्ट 2 रुपये येईल, परंतु त्याचं कारण आहे त्याचा जो एक्सपेन्स रेशो असतो प्रत्येकाने जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते ती वेगवेगळ्या वेळेला केलेली असते आणि वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये केलेली असते आणि फॅक्टशीट प्रमाणे प्रत्येकाचा एक्सपेन्स रेशो चेंज होत असतो. तर त्यामुळे तुमच्या 10 इन्व्हेस्टमेंटचा एक्सपेन्स रेशो हा 10 वेळा तुम्ही केल्यामुळे एक्सपेन्स रेशो तो आपल्याला एक्झॅक्टली स्वतःला
टॅब्युलेट करता येत नाही, त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट NAV येत नाही, कारण हे करण आणि त्याची त्या म्युच्युअल फंडाची आपल्याला लायबिलिटी माहित नसते म्हणून. पण एक साधारण जर टेंटेटिव्ह आयडिया आली, आपण जरी 60-70% जरी NAV आपण 2 वाजता ठरवू शकलो की आज NAV इतकी वाढेल, तर ती आपल्याला कमीत कमी 60-70% NAV तरी आपण त्याचं रिडम्पशन घेऊ शकतो. आणि ते रिडम्पशन घेतलं तर तो प्रॉफिट त्याचा, कारण दुसऱ्या दिवसाचा काय भरोसा, शेअर मार्केट आहे, आज वाढलं उद्या कमी झालं. आता ही तुम्हाला investing.com ची वेबसाईट दिसते, याच्यामध्ये आपण पोर्टफोलिओ मध्ये जाऊ. हे बघा, मी सगळे DSP चे पोर्टफोलिओ पंच करून ठेवले, सगळेच्या सगळे. आणि हे पंच करणं किती सोपं आहे ते तुम्हाला मी एक स्क्रिप्ट त्याच्यात ऍड करून दाखवतो. आता समजा मी कंपनी सेक्रेटरी होतो सायबरटेकचा, समजा या स्कीम मध्ये असं समजूया की त्याने सायबरटेकचा शेअर घेतला, तर त्याच्यामध्ये सायबरटेक असं मी नाव ऍड केलं, तर आपल्याला सगळे शेअर कसे पंच करता येतात ते तुम्हाला कळेल. की याच्यावर तुम्ही डबल क्लिक केलं की ऍड होतो बघा लगेच तो. आणि एखादा शेअर तुम्ही चुकीचा ऍड केला तर तुम्हाला असा डिलीट पण करता येतो. हे बघा, आता मी ऍड केला आणि डिलीट पण केला, कळलं सगळ्यांना? येस, बरोबर. तर हे सगळेच्या सगळे जे त्यांनी 91 शेअर्स पंच केले, आता परवाच्या दिवशी आपल्याला मायनस NAV का आली याचं उदाहरण, याचं की हे आता मार्केट क्लोज आहे, आज संडे असल्यामुळे, त्यामुळे परवाची म्हणजे शुक्रवारची फाईल आहे. हा, शुक्रवारची फाईल आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळेच जर लाल टिक असेल तर आपल्याला येईल कसं पॉझिटिव्ह NAV येईल कशी, हे बघा. आणि ह्याच्यामध्ये किती लाल आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्ही पर्सेंटेज बघितलं तर याला इथे हे बघा, हे मॅक्झिमम तुम्हाला कळतं की ह्याच्यामध्ये ग्रीन टिक नव्हते अशातला भाग नाही, ग्रीन टिकी होत्या, परंतु त्याचं पर्सेंटेज एका शेअरचं फक्त एशियन पेंटचं 8.54 होतं. पण एशियन पेंटचं होल्डिंग वगैरे आपण नंतर बघू. पण हे बघा, इतक्या शेअरचं पर्सेंटेज रेड मध्ये होतं. श्री सिमेंट पासून सगळे सेक्टर्स पडले होते, मी 2-3च पेंट वगैरे वर होते. तर ही जी फाईल आहे, ही जी फाईल आहे ही तुम्ही एक्सेल मध्ये डाउनलोड करू शकतात. हा पोर्टफोलिओ आहे, हा डाउनलोड करा, साधारण 2-2.5 वाजता डाउनलोड करा, कारण आपल्याला 3 पर्यंत रिडम्पशन घेता येतं. आता ज्यावेळी रेड टिक असतात त्या दिवशी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते, आणि ज्या दिवशी जास्त ग्रीन टिक असतील त्या दिवशी आपल्याला रिडम्पशन घ्यायचं असतं. आता तुम्ही जर डाउनलोड केली, ही समजा फाईल डाउनलोड केली, तर हे बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल की ही CSV मध्ये डाउनलोड होते, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. आता याच्यातला हे जे बीड पासून सगळे हे डिलीट, एक मिनिट, हे जे आहे ना लो पर्यंतचे सगळे कॉलम डिलीट करायचे. आपल्याला फक्त 3च कॉलम ठेवायचे, चेंज आणि चेंज इन पर्सेंटेज, बाकी सगळे कॉलम डिलीट करायचे. आणि आता ही तुमची क्लोजिंग प्राइस, आणि ही तुमची आदल्या दिवसापासून वाढलेली -7 प्राइस, याला पर्सेंटेज तुम्ही अप्लाय करायचं. त्यानंतर समजा त्याचं होल्डिंग 5.7% आहे, भारत पेट्रोलियमचा, असं BPCL आहे, हा शेअर BPCLचा आहे. हा शेअर मध्ये प्रॉब्लेम येतोय. तर ही जी 7 प्राइस आहे त्याला वेटेड ऍव्हरेज लावायचं, आणि त्याचं वेटेड ऍव्हरेज काढून या पर्सेंटेज, ऍक्च्युली या पर्सेंटेजला तुम्ही लावलं तर जास्त चांगलं. आणि त्याच्या
आणि असं सगळ्याची टोटल घ्यायची या पर्टिक्युलर कॉलमची आणि त्याला त्या ते जे पर्सेंट अप्लाय केले त्याला याच्या टोटलने भागायचं. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला आणि त्याच्यातून एक्सपेन्स रेशो समजा त्याचा एक्सपेन्स रेशो 1.86 आहे डीएसपीचा, तर तो एक्सपेन्स रेशो वजा करा. एक्सपेन्स रेशो वजा केल्यानंतर साधारण तुम्हाला नेट एनएव्ही येईल. त्याच्यातनं थोडंसं पर्सेंटेज समजा ती प्राइस 1.35 आली असं समजा, तर 135 मधनं 35 सोडून द्या, कारण त्या फंडाची काहीतरी लायबिलिटी पण असते, तर ती लायबिलिटी पण ते वजा करून एनएव्ही डिक्लेअर करतात. तर तुम्हाला जर कळलं की 2:30 वाजता साधारण याची एनएव्ही प्लस मध्ये येणार आहे, तर प्लस मध्ये समजा 1 रुपये येणार आहे, तर त्याच्यातनं थोडी तुम्ही हे केली आणि साधारण 50 पैशाचं पर युनिट प्रमाणे जर रिडम्पशन घेतलं तरी तुम्हाला 10,000 रुपये छापता येतात त्या दिवशी. 0.56% हा शेअर पडला. आता 1.56% मल्टिप्लाइड बाय ते वेटेड, त्याचं जे काय पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज कुठे शोधायचं तेही दाखवतो. ही बघा डीएसपी ची वेबसाईट आहे, डीएसपी IM, आणि त्याच्यामध्ये हा फंड आहे डीएसपी इक्विटी बॉन्ड. आता तुम्ही जर या इथे गेलात आणि याच्या पोर्टफोलिओवर तुम्ही क्लिक केलं, हा पोर्टफोलिओ, आणि या इथे हे बघा तुम्हाला डिटेल कळतील की बँकेमध्ये त्यांचं ICICI बँकेमध्ये 5.7% होल्डिंग, म्हणजे समजा त्यांच्याकडे 100 रुपये असतील तर त्यांनी त्यातले 5 रुपये 7 पैसे 70 पैसे हे ICICI बँकेत लावलेत. HDFC बँकेमध्ये 5 रुपये 10 पैसे लावलेत. तर यांनी त्या पर्सेंटेज जे आपला पर्सेंटेजनी जी NAV वाढली आहे त्याला गुणायचं आणि त्याला गुणल्यानंतर जे प्रॉडक्ट येईल त्याला त्या पर्सेंटेजच्या टोटलने डिवाइड करायचं. असं तुम्ही 2 मिनिटात करू शकतात, कारण हा फॉर्म्युला जो आहे तुम्ही एका फॉर्म्युला मध्ये लावून ठेवला तर तुम्हाला 2 मिनिटात कळू शकतं NAV किती वाढणार आहे, आणि ती NAV तुम्ही छापू शकता त्या दिवशीची. म्हणजे कमीत मी म्हणत नाही की मी 100% ॲक्युरेट येतो यात. लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, कारण ह्याचं कारण असं आहे की एक्सपेन्स रेशो जो आहे हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, कारण त्याने प्रत्येकाने वेगवेगळ्या वेळी घेतलेलं असतं. त्यामुळे किती NAV येईल ही साधारण 60-70% बरोबर येऊ शकते. 100% कोणालाच येत नाही. इव्हन आपल्याला 11 वाजेशिवाय कळत नाही की NAV किती वाढले. परंतु ह्याच्यामुळे काय होतं की आळवावरचं पाणी आहे ते आपल्याला टिपता येतं की आपल्या ही जी वाढलेली NAV आहे ती आपल्याला त्या दिवशी छापता येते. कारण दुसऱ्या दिवशी हा शेअर जसं पडलाय तसं वाढू पण शकतो की वाढलेला शेअर कमी पण होऊ शकतो. तर हा एक प्रकार आहे की इन्व्हेस्ट कधी करायचं. मार्केट जेव्हा ओव्हरसोल्ड होतं, ओव्हरसोल्ड होण्याचे 2 क्रायटेरिया आहेत. एक त्या RSI, आपण निफ्टीचा जो RSI आहे साधारण, तर तो साधारण 40% खाली गेला तर आपण मार्केट ओव्हरसोल्ड झालं असं म्हणतो. आणि पुट कॉल रेशो 100च्या खाली गेला, म्हणजे 98 वगैरे पर्यंत आला तर त्यावेळी मार्केट ओव्हरसोल्ड झालं. ज्या दिवशी मार्केट ओव्हरसोल्ड होतं त्या दिवशी आपल्याला शेअर म्युच्युअल फंडामध्ये एंट्री घ्यायची आहे. आय रिपीट, ज्या दिवशी मार्केट ओव्हरसोल्ड होतं त्या दिवशी आपल्याला म्युच्युअल फंडात एंट्री घ्यायची आहे. आणि ज्या दिवशी मार्केट ओव्हरबॉट होतं, म्हणजे साधारण
RSI हा 70-80च्या दरम्यान जातो, तर त्यावेळी मार्केट ओव्हरसोल्ड होतं आणि पुट कॉल रेशो 1.76 1.80 वगैरे होतो. आणि हे कुठे इन्फॉर्मेशन येते, तर सकाळी 8-8:30 वाजता जर तुम्ही जी बिझनेस लावून बसला, तर मार्केटची परिस्थिती काय आहे, मार्केट ओव्हरबॉट आहे का ओव्हरसोल्ड आहे, हे साधारण 8:15 ते 8:30च्या दरम्यान अनिल सिंग मी तुम्हाला दररोज सांगत असतो. तर ज्या दिवशी मार्केट ओव्हरबॉट होतं, त्या दिवशी तुम्हाला त्याच्यातला जो काही प्रॉफिट पोर्शन आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंट मधला, म्हणजे तुम्ही 100 रुपये गुंतवले आणि तुम्हाला तिथे 125 रुपये दिसतात, तर तुम्ही 20 रुपये त्यातले काढून घ्यायचे. 20 रुपये तुम्ही त्यातले काढून घ्यायचे. आणि असे जे आता समजा हे 20 रुपये इंटू तुमच्याकडे 20,000 युनिट्स आहेत, 20,000 मल्टिप्लाइड बाय 20 किती होतील, एवढे सगळे पैसे तुम्ही चौथ्या दिवशी तुमच्या अकाउंटला येऊन पडतील. त्याची FD करायची आणि मार्केट ओव्हरसोल्ड होण्याची वाट बघायची. हे डेली बेसिसवर जर तुम्ही मॉनिटर केलं तर त्याचे 2 फायदे होतात, की कुठचा फंड कोणता किती चांगला परफॉर्म करतोय. म्हणजे बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीमध्ये आपल्याकडे 3-4 फंड असतात. माझ्याकडे DSP इक्विटी अँड बॉन्ड फंड आहे, माझ्याकडे ICICI इक्विटी अँड बॉन्ड फंड आहे, माझ्याकडे आधी HDFC आणि बॅलन्स फंड होता. तर हे फंड परफॉर्म करतायत का नाही करतायत. आता फंड का परफॉर्म करतात, त्यात काय ऍक्टिव्हली जरी मॅनेज असला तरी शेअर दररोज चेंज करता येत नाही फंड मॅनेजरला. फंड मॅनेजर जास्तीत जास्त ते पुट किंवा कॉल घेऊन किंवा डेरिव्हेटिव्हनी त्याचं प्रोटेक्शन करू शकतो प्रॉफिटचं किंवा लॉसचं, परंतु दररोज तो काय मार्केटमध्ये ट्रेड करत नाही. जरी DI जरी असले तरी ट्रेड करत नाही. ते बिझनेस मॉडेलची थीम बघतात आणि त्याप्रमाणे लॉंग टर्म इन्व्हेस्टर असतात. त्यामुळे एखादा शेअर एखादा फंड का परफॉर्म करत नाही, तर त्यांनी जे चूज केलेले शेअर्स आहेत फंड मॅनेजरनी ते चालले तरच तुम्हाला NAV वाढून मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही दररोज असं मॉनिटरिंग केलं तर तुम्हाला कळणार आहे की DSP चांगला आहे का ICICI चांगला आहे. आता तुम्हाला खोटं वाटेल, ICICI मी DSPचा परफॉर्मन्स बघितला, एका महिन्याचा परफॉर्मन्स बघताना मला लक्षात आलं की कॅम्प्स नावाची ॲप आहे, रजिस्ट्रार आणि शेअर एजंट, जे म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रार आणि शेअर एजंट आहेत, कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, ते चार्ट दाखवतात याचा प्रत्येक फंडाचा. तर 13 एप्रिलला त्यांनी चार्ट दाखवलाय. तर 13 एप्रिल पासून आतापर्यंत आता मार्केट साधारण कन्सॉलिडेशन स्टेटमध्ये असल्यामुळे 8 रुपये DSPचा NAV मध्ये फरक पडला. आणि त्याच्या विरुद्ध ICICIच्या शेअर्समध्ये ICICIची NAV 16 रुपयांनी वाढली. म्हणजे ICICIने जास्त परफॉर्म का केलं, तर जे ICICIने चूज केलेले जे शेअर्स आहेत ते निफ्टी मधले नव्हते. निफ्टी आता कन्सॉलिडेशन स्टेजमध्ये, त्यामुळे निफ्टी मधले शेअर्स जास्त वाढत नाही, पण मिड कॅप शेअर्स हे वेड्यासारखे वाढतात. आणि म्हणजे DSPच्या मिड कॅप शेअरपेक्षा ICICIचे मिड कॅप शेअर हे जास्त चांगले असल्यामुळे ICICIची NAV वाढली. तर ती NAV किती वाढली, तर साधी सुधी 1-2 रुपये फरक असता दोघांमध्ये तर मला काय म्हणायचं नव्हतं, पण याची NAV एका महिन्यामध्ये 8 रुपयांनी वाढली, तर त्याची NAV एका महिन्यामध्ये 16 रुपयांनी वाढली, म्हणजे डबल वाढली. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी मागच्या महिन्यामध्ये 1 लाख रुपये प्रॉफिट बुक केला DSP मध्ये, या महिन्यामध्ये DSP मध्ये 1 लाख प्रॉफिट बुक केला. हेच जर माझे सगळे युनिट्स ICICI मध्ये असते तर मी प्रत्येक महिन्याला 2-2 लाख छापू शकलो असतो. इतका फरक पडतो. म्हणजे आपण जर मॉनिटरिंग केलं वेळच्या, असं जर ह्याच्या पद्धतीने मॉनिटरिंग केलं, आता हे मॉनिटरिंग करणं सोपं आहे. मी आता जो पोर्टफोलिओ दाखवला इथे तुम्हाला, तर हा पंच करायला अर्धा तास सुद्धा लागत नाही. आणि ही फाईल डाउनलोड करायला तर 5 मिनिटं सुद्धा लागत नाही. त्याला फक्त फॉर्म्युला लावायचा आणि वेटेड ॲव्हरेज काढायचं. किती वेळ लागतो? काहीच नाही. आणि आपण सगळेजण ट्रेडिंग करत असतात. ट्रेडिंग करताना होतं काय, तुमचं सगळं लक्ष त्या एका पर्टिक्युलर स्क्रिप्टवर असतात, परंतु तुमचे मेजर चंक जो असतो तो म्युच्युअल फंडामध्ये असतो. आता दुसरा सब्जेक्ट आपल्याला दिलाय आहे तर प्रॉफिट बुकिंग इन म्युच्युअल फंड झालं.
आता आपला दुसरा विषय आहे थीमॅटिक किंवा फोकस फंड वर्सेस पॅसिव्ह फंड. पॅसिव्ह फंड तर सगळ्यांना माहिती आहे की पॅसिव्ह फंड हे जसं निफ्टीचे पॅसिव्ह फंड असेल तर ते निफ्टीचं ज्या पर्सेंटेजमध्ये प्रत्येक शेअरचं ॲलोकेशन असतं त्या शेअरच्या ॲलोकेशनमध्ये तो म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतो. आणि त्याच्या विरुद्ध थीमॅटिक फंड असेल, समजा थीमॅटिक म्हणजे एखादी थीम घ्यायची, इन्फ्रास्ट्रक्चर थीम घ्यायची, तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरची त्या थीम मध्ये ते शेअर्स तो म्युच्युअल फंड सिमेंट असेल, त्याच्यानंतर मेटल असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल किंवा एनर्जी असेल किंवा पॉवर असेल, तर त्या शेअर्स मध्ये ते गुंतवणूक करतात. परंतु आणि हे जे सेक्टोरियल फंड जे असतात, उदाहरणार्थ फार्मा, म्हणजे थीमॅटिक मध्ये 2-3 सेक्टर असतात. थीमॅटिक मध्ये थीम असते, तर त्याच्यामध्ये ते इक्विटी शेअर्स असतात, इक्विटी म्युच्युअलच फंड असतात. परंतु ते फक्त त्यांच्या थीम प्रमाणे चालतात. मग त्यांची जर थीम इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यांची जर थीम सिमेंट, तर ते सिमेंट आणि ते सिमेंट असेल, त्याच्यानंतर मेटल असेल, त्याच्यानंतर पॉवर असेल, याच्यामध्येच इन्व्हेस्ट करणार. आणि त्याच्यामध्ये ते बघणार नाही की ते मिड कॅप आहे का स्मॉल कॅप आहे का लार्ज कॅप आहे. जे परफॉर्मिंग असतील ते चूज करतात. परंतु होतं काय माहिती आहे का, की थीमॅटिक शेअर मध्ये खूप अग्रेसिव्ह लोकच इन्व्हेस्ट करू शकतात. आणि बेसिकली नॉर्मल माणसाने थीमॅटिक शेअरच्या नादी लागू नये. याचं कारण असं आहे की थीमॅटिक शेअर तुम्ही जर तुमचं इन्व्हेस्टमेंट मॉनिटर करणार नसाल, तर थीमॅटिक शेअर्स हे वर्स्ट आहे तुमच्यासाठी, हे लक्षात घ्या. कारण थीमॅटिक शेअर ज्या दिवशी चांगले परफॉर्म करतात त्या दिवशी तुम्ही प्रॉफिट काढून घेतला पाहिजे माझ्या सिस्टीम प्रमाणे. आता उदाहरणार्थ मेटल सेक्टर इज डुईंग व्हेरी वेल, त्यामुळे थीमॅटिक शेअर मेटल सेक्टरच्या रिलेटेड जे असतील, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत, आता उदाहरणार्थ सिमेंट कंपन्यांचे शेअरही खूप चांगले चालतात, मेटल सेक्टरही चांगलं चालतंय, पॉवर आणि एनर्जीचे शेअर्स अदनमधनं बऱ्यापैकी चालतात. तर इन्फ्रास्ट्रक्चर ही थीम ॲज सच चांगली आहे. परंतु जर तुम्ही मॉनिटर केली आणि वाढलेली एनएव्ही जर बुक केली, अगदी त्या दिवशी नाही जरी बुक केली तरी कमीत कमी आठवड्याभरामध्ये जरी बुक केली तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. परंतु जर तुम्ही जर मॉनिटर करणार नसाल ना आणि तिथे जर नुसतेच बसून राहणार असाल, तर मात्र याच्यासारखं डेंजरस नाही. आणि थीमॅटिक मध्ये एकदा मला सांगा, एकदा ओव्हरबॉट झाले की प्रत्येक शेअर मध्ये प्रॉफिट बुकिंग हे येतच. आणि किती येतं, तर आम्हाला शेअर मार्केटमध्ये सांगितलंय की आपल्याला करेक्शन किती येतं, तर करेक्शन साधारण 20 to 23% करेक्शन प्रत्येक शेअर मध्ये येतं. म्हणजे थोडक्यात काय, ओव्हरबॉट झालेले शेअर 20 to 23% प्रॉफिट बुकिंग होतं. आणि जर एखादा आपल्याला करेक्शन आणि क्रॅश मधला फरक कळला पाहिजे. या थीमॅटिक शेअर्स मध्ये मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट प्रत्येकाची 10% पेक्षा जास्त असू नये असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. म्हणजे असं पुस्तकात दिलंय म्हणून मी म्हणतोय असं हेही नाही. तर याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड अप्रोच घेतात, पर्टिक्युलरली एका सेक्टरकडे लक्ष देतात, तर एका सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग हे 38% पेक्षाही जास्त येऊ शकतं असं मला वाटतं. आणि मग त्यावेळी जर तुम्ही प्रॉफिट बुकिंग तुम्हाला जमलं नाही, तर तुमची एनएव्ही दाट खाली येणार. आणि त्यामुळे जो काय तुम्हाला प्रॉफिट झालेला दिसत होता 2 दिवसापूर्वी, परत तो टिपता आल्या नाही, त्यामुळे तो खूप कमी होणार. त्याच्या विरुद्ध तुम्ही बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड, आपण सगळेजण रिटायर्ड आहोत, तर आपण बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड वगैरे का सिलेक्ट करायचे, तर महत्वाचं काय, तर आपलं कॅपिटल प्रोटेक्शन. आता आपण रिटायर्ड आहोत, आपल्याला दुसरी इन्कम नाही शेअर मार्केटची, तर मग ती आपलं कॅपिटल जर प्रोटेक्टेड असेल तरच आपल्याला मिळणार. आणि हे जे इक्विटी अँड बॉन्ड फंड आहेत किंवा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आहेत, हे आपलं कॅपिटल प्रोटेक्शनचं काम, त्यांचं कामच ते की आपलं कॅपिटल प्रोटेक्शनचं काम करायचं. त्यामुळे ते मिड कॅप मध्ये पण टाकतात पैसे, परंतु त्यातल्या त्या चांगल्या मिड कॅप मध्ये टाकतो. तुम्ही जर त्यांचे मिड कॅप चेक केले, स्मॉल कॅप चेक केले, तर उठसूट कुठच्याही मिड कॅप मध्ये टाकत नाही. पण तेच जर तुम्ही थीमॅटिक शेअर्स बघितले, तर त्यांना जिथे अपॉर्च्युनिटी दिसते तिथे ते पैसे गुंतवतात. म्हणजे त्यांची गुंतवणूक ही अगदी अग्रेसिव्ह लोकांसाठी उपयोगाची आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून रिटायर्ड झालेला माणूस जास्त अग्रेसिव्ह होऊ शकत नाही, कारण त्याचं कॅपिटल प्रोटेक्शन हे ध्येय असतं. आणि आता याच्या विरुद्ध एक सेक्टोरियल फंड असतात. सेक्टोरियल फंड म्हणजे काय, फक्त फार्मा
मध्ये असतात, फक्त बँकिंग मध्ये असतात, पर्टिक्युलर सेक्टरमध्ये एनर्जी सेक्टरमध्ये असतात. तसे सेक्टोरियल फर्म म्हणजे काय, तर ते सुद्धा पर्टिक्युलर एकाच टाईपचं शेअर, म्हणजे JSW स्टील असेल, टाटा स्टील असेल, म्हणजे स्टील कंपन्यांचे सगळे शेअर. तर असे एका सेक्टरचे मला सांगा, निफ्टी एका दिवशी ज्या सेक्टरने चालतो त्या दिवशी दुसऱ्या सेक्टरने चालतो का? नाही चालत. हे आपल्याला अनुभवाने माहिती आहे की एकच सेक्टर कधी निफ्टीमध्ये चालत नाही. कधी बँकिंग वर असतं, कधी सिमेंट वर असतं, कधी स्टील वर, मेटल वर असतात. तर याच्यासाठी सेक्टोरियल फंड किंवा थेमॅटिक फंड आपण इन्व्हेस्ट करू नये असं वैयक्तिकरित्या मला वाटतं. ज्यांना असं वाटतं की जे पटकन प्रॉफिट बुक करू शकत असते, तर यू शुड बी व्हेरी क्विक टू बुक द प्रॉफिट इफ यू वॉन्ट इन्व्हेस्ट इन थेमॅटिक ऑर सेक्टोरियल फंड. इवन फार्मा सेक्टरमध्ये आता कोरोना आहे, त्यामुळे कोरोनाच्या सगळ्या फार्मा सेक्टरला हे आहे, डिमांड आहे. परंतु फार्मा सेक्टरमध्ये सुद्धा दोन तीन शेअर चांगले चालतात. उदाहरणार्थ लुपिन आहे किंवा डॉक्टर रेड्डी आहे. तर असे 2-3 शेअर चालणारे सेक्टर जे आहेत ते आपल्याला जास्त NAV वाढवून देत नाही. परंतु तुमच्याकडे जे डायव्हर्सिफाईड आहेत तिथे आपलं कॅपिटल प्रोटेक्शन फार छान पद्धतीने होतं असं मला वाटतं. ओके सर, पण त्यात तुमचा मुद्दा तर कळला. एकीकडे प्रॉफिट झालं तर एकीकडे लॉस होतो, एकीकडे प्रॉफिट झालं तर एकीकडे लॉस होतो. सर तुमचा मुद्दा तर कळला, पण आताची परिस्थिती अशी आहे की संपूर्ण मार्केटमध्ये जे आता स्टॅग्नंट मोडमध्ये आता मार्केट गेले 2 महिने झालेले आहे जवळपास, आणि निफ्टीची रेंज जर बघितली तर ही एका अगदी स्टेडी पॅटर्न मध्ये आणि 2 ते 3% फक्त मुवमेंट मध्ये फिरते. मग अशा वेळेला पॅसिव्ह म्युच्युअल फंड आहेत हे जास्त रिटर्न देत नाहीत, आणि व्हाईल ॲज कम्पेअर्ड. बोला सर. एक मिनिट, पॅसिव्ह म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर पॅसिव्ह म्युच्युअल फंड मध्ये एक्सपेन्स रेशो खूप कमी, जवळ कमी नाहीच असं म्हटलं तरी फार कमी असतो, जे 0.5 किंवा 0.6 इतका असतो पॅसिव्ह म्युच्युअल फंडामध्ये. तर पॅसिव्ह म्युच्युअल फंडामध्ये ऍक्टिव्हली फंड मॅनेजरचा काही रोल नसतो. फंड सिलेक्शन करताना तो काय करतो, निफ्टी ज्या रेशोमध्ये HDFC बँकेचा आहे त्याच रेशोमध्ये तो ते गुंतवणूक करतो. त्यामुळे जेव्हा मार्केट कन्सॉलिडेशन स्टेजमध्ये, आता मार्केट कन्सॉलिडेशन स्टेजमध्ये किती दिवस आहे, तर तीन महिने कन्सॉलिडेशन स्टेजमध्ये. म्हणणं आहे की पॅसिव्ह त्याच्यासाठी म्युच्युअल फंड सुद्धा असं प्रॉफिट बुकिंग आपल्याला जमू शकतं असं तुमचं म्हणणं आहे? पॅसिव्ह म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा पॅसिव्ह म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला प्रॉफिट इतका दिसत नाही जेवढा ऍक्टिव्ह म्युच्युअल फंडामध्ये दिसतो. ओके. जेव्हा DSP इक्विटी बॉन्ड फंडाने जे सिलेक्शन केलेलं आहे काय म्हणतात त्याला, मिड कॅप फंडाचं, ते मिड कॅप फंड चालतात म्हणून तुम्हाला तिथे 8 रुपये आणि 16 रुपये दिसतात. तेच जर पॅसिव्ह म्युच्युअल फंड निफ्टी बेस असते, सगळे निफ्टी बेस पॅसिव्ह म्युच्युअल फंड तुम्हाला नेक्स्ट 100 वर पण आधारित मिळतील, नेक्स्ट 200 वर पण आधारित मिळतील. पण जास्त करून पॅसिव्ह म्युच्युअल फंड मी ऐकलेलं आहे ते इंडेक्स बेस्ड फंडावर अवलंबून असतात. इंडेक्स बेस्ड फंडावर अवलंबून असेल तर त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट होत नाही. जास्त प्रॉफिट होत नाही तर तो डिक्लेअर कसा करू शकेल NAV चांगली? ओके, बरोबर आहे. पण म्हणजे मग तुम्ही रेकमेंड करता तो हा बॅलन्स मी इक्विटी फंड तुम्हाला रेकमेंड आताच्या परिस्थितीमध्ये रेकमेंड मी एका महिन्याच्या बेसिस, एका महिन्यासाठीच करतोय की एका महिन्यासाठी जर तुम्हाला आता इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ICICI इक्विटी अँड बॉन्ड फंड मध्ये मागच्या महिन्यात झालं ते पुढच्या महिन्यात होईलच असं नाही. जे शेअर्स या महिन्यात चालले ते पुढच्या महिन्यात चालतील याची गॅरंटी कोणी दिली नाही. म्युच्युअल फंडात असं म्हणतात की हिस्टॉरी, यू शुड नॉट गो बाय हिस्ट्री, यू शुड बी प्रोएक्टिव्ह. परंतु जर 2 ते 3 महिने मार्केट अजूनही मिडकॅपचा हे गेलेलं नाही, अजून मिडकॅप शेअर बऱ्यापैकी वर जातात, ते मिडकॅपचे रिझल्ट पण बऱ्यापैकी चांगले लागलेले आहेत. तर त्याच्या कारण चांगले लागलेत म्हणून तर हे ICICIचे म्युच्युअल फंड शेअर जे आहेत, म्युच्युअल फंडाचे शेअर्स आहेत ते वर गेलेले. तर ते कमीत कमी 2 ते 3 महिने तरी चालतील, कारण त्यांचे रिझल्ट चांगले लागत आले. म्हणून या बॅलन्स फंडामध्ये जर तुम्ही गेलं तर हे डायव्हर्सिफाईड फंड असतात. तेच जर तुम्ही थीमॅटिक फंड आहेत, फोकस फंड आहेत. फोकस म्हणजे काय, ते एका ठिकाणी फोकस करणं. तर या फोकस फंडामध्ये फक्त 30 शेअर्स असतात. आता मला सांग, 30 शेअरचा परफॉर्मन्स वर्सेस 90 शेअरचा परफॉर्मन्स, यामध्ये काहीतरी तर फरक असणार की नाही? 90 शेअर्स तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट करतात, एवढ्यासाठी तर ते त्याच्यासाठी त्यांना बॅलन्स फंड म्हणतात की दे आर डुईंग द बॅलन्सिंग ॲक्ट. व्हॉट इज इम्पॉर्टंट इन consolidation stage
is protection of your capital rather than looking for the profit. शेअर मार्केटमध्ये मी क्लास लावला त्यात आम्हाला आधी शिकवलं जातं की यू शुड प्रोटेक्ट द लॉस रादर दॅन यू शुड मेक द प्रॉफिट. आताच्या घडीला जर आपल्याला निफ्टी वाढत नाहीये तर कमीत कमी अशा परिस्थितीत जर लॉस केला तर जेव्हा अपॉर्च्युनिटी येईल त्यावेळी आपल्याकडे कमी युनिट्स असतील तर हाऊ कॅन वी मेक मनी. बरोबर सर. बरं, एक शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट विषयी तुमचं काय मत आहे की कुठल्या व्यक्तींनी कसं सिलेक्शन करावं? म्युच्युअल फंडामध्ये लॉंग टर्म असावं आणि म्युच्युअल फंडामध्ये शॉर्ट टर्म असं. मी तर स्वतः लॉंग टर्म असतो, फक्त शॉर्ट टर्म मॉनिटर करणं. माझं म्हणणं आहे की तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे तो टिकला पाहिजे. आता मी माझ्या म्युच्युअल फंडामध्ये मी मागच्या 26 मे पासून उभा आहे, म्हणजे 1 वर्ष होत आलंय आणि अजूनही त्याच्यामध्ये उभाच राहणार आहे. मी फक्त माझा प्रॉफिट तेवढा फक्त ICICI कडे वळवणार आहे. DSP मध्ये माझं जे होल्डिंग आहे तसंच ठेवणार आहे. त्याचं कारण काय की तो जो परफॉर्म करतोय ना, ₹8 तर परफॉर्म करतोय ना. मी सगळ्याच्या आधी तो फंड दुसरा फंड चेक केल्याशिवाय त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं की हा खरोखर करतोय का, याची कन्सिस्टन्सी किती आहे. कमीत कमी DSP ची कन्सिस्टन्सी मी वर्षभर बघितली आहे. अर्थात तू म्हणशील की त्यावेळी लिक्विडिटी होती, परंतु आत्ताचं जर बघितलं तर आत्ताच्या घडीला सुद्धा बायडननी सुद्धा चांगला लिक्विडिटीचं पॅकेज दिलेलं आहे. फक्त तिथल्या इन्फ्लेशनमुळे आणि तिथले बॉन्ड यील्ड मुळे मार्केट अडकलंय. करोना तर तिथला सुद्धा बरा होत आलेला आहे. आपल्या इथली करोना वेळ थोडी कमी झाली तर आपल्याकडे सुद्धा निफ्टी 1550 तोडण्याच्या कुंपणावरच बसलाय. आणि FIचं होल्डिंग हे FIने सेल कमी केलेले आहेत. FIने सेल खूप कमी केले. म्हणजे त्यांनी 14,000 कोटी त्यांनी याला एप्रिलमध्ये सेल केले आणि फक्त 3 आता मे जवळजवळ अर्ध्याच्या वर संपत आला आणि त्यांनी हार्डली 3000 सेल केले. याचा अर्थ काय की याचा अर्थ एनी टाइम कॅन स्टार्ट बाईंग द फंड. ऍटलिस्ट ते पुढचे 15 दिवस कसे रिॲक्ट होतात ते आता बघणं गरजेचं आहे. की निफ्टीला जर वर जायचं असेल तर FIने बाईंग करणं गरजेचं आहे. आणि ते आपण ठरवू शकत नाही की ते कधी बाय करतील, परंतु आताचे आकडे तरी बोलके आहेत की निफ्टी हा वर जाण्यासाठीच बसलेला आहे. फक्त इट इज टेस्टिंग युअर पेशन्स. ओके. सरांच्या बोलण्यातनं माझं असं लक्षात आलं होतं किंवा सरांची ही पद्धत बघितल्यानंतर आणि खूप मला ती आवडल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं होतं की डेली बेसिसवर किंवा अगदी 3 ते 4 दिवसांच्या फरकाने म्युच्युअल फंडमध्ये एवढ्या फ्रिक्वेंटली प्रॉफिट बुक करत असावं का? तर मी साधारण इक्विटी मार्केटची कंपॅरिझन करताना त्यांना अशी उदाहरणं विचारली होती की साधारण जानेवारी किंवा डिसेंबर 2020 च्या रॅलीमध्ये रिलायन्स 1200-1300 पासून ते 2100 किंवा 2200 पर्यंत वन साइड त्याची मुवमेंट होती आणि ज्यांनी साधारण 1400 किंवा 1500च्या जवळपास प्रॉफिट बुक केला त्यांना तो पुन्हा 1700 किंवा 1800 झाल्यानंतर घ्यायची हिंमत झाली नाही की अरे 1500 ला विकलेला शेअर आपण 1800 ला कसा घ्यायचा. किंवा आता लेटेस्ट उदाहरण म्हणजे TCS मी ज्यावेळेला बायबॅक डिक्लेअर केलेलं होतं तर त्यावेळेला 2200 ते 2400 या रेंजमध्ये स्टेडी असणारा TCS अचानक जेव्हा वाढत 2700-2800च्या वरती गेला त्यावेळेला माझ्या माहितीतल्या अनेकांनी त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केला. आपल्याकडचे शेअरचं होल्डिंग बऱ्याच अंशी कमी केलं आणि नंतर तो 3300 पर्यंत वगैरे गेल्यानंतर ते हळहळत होते की अरे TCS सारखा शेअर आपण विकण्याची गरज नव्हती. तर असे ज्या वेळेला शेअर हातातनं सुटतात तर त्यावेळेला असं हे जे शॉर्ट टर्म ट्रेडिंग आहे किंवा फ्रिक्वेंट ट्रेडिंग आपण म्युच्युअल फंड मध्ये करतो तर असे म्युच्युअल फंड आपल्या हातातनं सुटतील का असा मी त्यांना प्रश्न विचारला होता. त्याच्यावरचं उत्तर त्यांचं खूप चांगलं होतं की एक पर्टिक्युलर शेअर हातातनं सुटणं आणि एखादा म्युच्युअल फंड डायव्हर्सिफाईड असल्यामुळे तो हातातनं सुटणं याच्यामध्ये फरक आहे. म्युच्युअल फंड मध्ये ते डायव्हर्सिफाईड असल्यामुळे सर मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलेलं तुमच्या शब्दामध्ये ठीक राहील प्लीज. नाही 90 शेअर्स त्याच्यामध्ये आहेत आणि ते 90 शेअर्स साधारण दररोज कसे परफॉर्म करतात ह्याच्याकडे जर तुमचं लक्ष असलं आणि प्रत्येक जण 90 शेअरचे रिझल्ट नाही बघू शकत, पण 90 शेअरचं साधारण तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं की मदरसन तुम्ही आता ऑटो शेअर आता एखादी बातमी आली की ऑटो शेअर परफॉर्म करतायत का नाही करतायत तर टेम्पररी परफॉर्म नसतील करत. एप्रिल महिन्यात असेल किंवा मे महिन्यात असेल कमी झाला याचा अर्थ म्हणजे ऑटो सेल खराबच येतील असं इमिजिएटली हे नाही करायचं. जर तुम्हाला MF मध्ये उभं राहायचं असेल तर
तुमचं होरायझन हे लॉंग टर्मच असलं पाहिजे, पण व्ह्यू शॉर्ट टर्म असला पाहिजे. व्ह्यू शॉर्ट टर्म असला पाहिजे. माझं म्हणणं त्या तुम्हाला ज्या क्षणी प्रॉफिट दिसेल तर प्रॉफिट बुक करा ना. तो ऑटो सेल किती करणार आहे ते म्हणण्यापेक्षा तुम्हाला जर तो शेअर वर गेला आणि तुम्हाला तो प्रॉफिट देऊन त्या दिवशी त्याने एनएव्ही वाढवली तर त्या म्युच्युअल फंडातलं प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे. आणि होतं काय की आम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो की का, तर माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलाचं एज्युकेशन आहे. तुमच्या इव्हेंट प्रमाणे मार्केट चालत नसतं, मार्केटच्या इव्हेंट प्रमाणे तुम्हाला चालायचं आहे. आणि हे जर तुम्हाला कळतंय की मार्केट आता स्टेडी आहे, म्हणजे ते 2 दिवस वर जाते 2 दिवस खाली येते, तर तुम्ही जर दररोजच्या बेसिसवर जरी हे परफॉर्मन्स त्यांचा बघत गेला, आता भरपूर वेळ असतो प्रत्येकाला, त्याने ही एक्सेल शीट बनवून ठेवली आणि त्याला फक्त फॉर्म्युला अप्लाय केले आणि ते तुम्हाला कळलं की आता हे साधारण तुमचं उत्तर 50% करा ना. तुमची समजा 1 रुपयाने व्हॅल्यू आली तर 50 पैशाप्रमाणे त्याचं प्रॉफिट बुक करा. ॲक्युरसी 100% ॲक्युरसी कोणालाही येत नाही, हेही सांगतो तुम्हाला. ओके, बरोबर. तुम्ही बोलताना सर असंही बोलला होतात की फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून की तुमचा 30 लाखाचा समजा पोर्टफोलिओ आहे आणि या 2-4 दिवसामध्ये तो 34 लाखाचा समजा झाला, तर तुम्ही त्याच्यामध्ये साधारण एक 2 ते 3 लाख रुपयाचा प्रॉफिट बुक करता. असं नाही की तुम्ही प्रिन्सिपल मध्ये विड्रॉ करता. एक्झॅक्टली. मी तुम्हाला हा. आता मगाशी एक मिनिट मी मगाशी काय सांगितलं की मी 2020 मध्ये कोरोना झाला तेव्हा मार्केट कोसळलं, तर सगळ्यांना लॉस झाला होता, मलाही लॉस झाला होता. तर मी तो लॉस बुक केला. सगळ्यांनी मला वेड्यात काढलं की तू एवढा 4 लाख रुपये लॉस का बुक केला. 4 लाख रुपये लॉस का बुक केला. तर माझं म्हणणं आहे की ज्यावेळी क्रॅश होतो त्यावेळी तुम्हाला ऍक्च्युली लॉस झालेला असो, कोरोनातनं बाहेर पडायला मार्केटला किती थोडा वेळ लागला, तर तुम्ही तो लॉस बुक केला असता. आणि लॉस बुक केल्यामुळे मी लॉस बुक करून काय केलं, तर मी त्यावेळी माझं त्यावेळी डीएसपी इक्विटी बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट अजिबात नव्हती. तर माझ्या लक्षात आलं की एचडीएफसी पेक्षा डीएसपी इक्विटी बॉन्ड फंड हा अतिशय छान परफॉर्म करतोय. तर मी इमिजिएटली माझी इन्व्हेस्टमेंट वळवली एचडीएफसी बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड मधनं आणि ती डीएसपी इक्विटी अँड बॉन्ड मध्ये टाकली. डीएसपी आणि इक्विटी बॉन्ड फंड मध्ये टाकल्यामुळे काय झालं, आपण काय करतो माहिती म्युच्युअल फंड मध्ये, एखाद्या वेळी आपल्याला जेव्हा लॉस होतो ना तेव्हा नापास झालेल्या मुलांनी पहिलं आलं पाहिजे अशी आपली ऍटिट्यूड असते. ते कधीच शक्य नाही. सो जो नापास झालाय त्याच्या मागचा नाद सोडायचा, तो प्रॉफिट जो किंवा लॉस जो आहे तो बुक करायचा आणि तेच पैसे चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये टाकायचे. आणि त्याचे परिणाम मला असं दिसले की बाकीच्या सगळ्यांना 4 महिने 8 महिन्यांनी प्रॉफिट झाला आणि मला 2 महिन्यातच प्रॉफिट झाला. ओके सर. आणि तुम्ही हा आणि मागच्या मीटिंगचा एक रेफरन्स घेऊन मी असं ऍड करतो, जे आपलं बोलणं झालं होतं तेच मी सगळ्यांसमोर मांडतोय असं की ज्यावेळेला सरांनी आपल्याला सांगितलं होतं की तुमचा म्युच्युअल फंड जो तुम्ही सिलेक्ट केलाय आता, हा सिलेक्ट केलेला म्युच्युअल फंड वेगवेगळ्या साइट्स वापरून तुम्ही कम्पेअर करा की तो बरोबर म्हणजे एका साईटमध्ये तो समजा टॉप दाखवत असेल तर दुसऱ्या साईटमध्ये तो समजा 3rd रँकिंगला आला असेल, चौथ्या साईटमध्ये अजून तो 2nd रँकिंगला किंवा 5th रँकिंगला असेल. तर तुम्ही एक खूप चांगलं उदाहरण दिलं होतं की कंपॅरिझन करताना किती जणांबरोबर करायची, त्याच्याविषयी थोडंसं. कसं आहे माहितीये का की तुम्ही आपण जेव्हा फंडामेंटल अनालिसिस करतो की एखाद्याची उंची 6 फूट आहे आणि एखाद्याची उंची 5-5.5 फूट आहे, तर हे तुम्हाला दोन माणसांची उंची तुम्हाला कम्पेअर केल्यानंतर तिची उंची कळणार आहे लवकर का 15 माणसांची उंची कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. तुम्ही काय करा, एक फंड घ्या आणि त्याची कंपॅरिझन दुसऱ्या फंड बरोबर करा. उदाहरणार्थ डीएसपी इक्विटीची तुम्हाला कंपॅरिझन करायची आहे तर तुम्ही आयसीआयसीआय बरोबर करा, आयसीआयसीआयची तिसऱ्या बरोबर करा, तर तुम्हाला साधारण कळतं. तुम्ही ऍट ए टाइम सगळे फिगर वाचायला गेलात तर तुम्हाला थोडं डिफिकल्ट जाईल. कारण याचं कारण असं की प्रत्येकाची जे शेअर सिलेक्ट केलेले असतात ते वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाने जे शेअर सिलेक्ट केलेले असतात ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे परफॉर्म करतात. या महिन्यामध्ये डीएसपीनी जरी कमी परफॉर्म केला असला तरी असं काही त्याचं हे नाही की त्याच्यातनं 100% बाहेर येऊन मी आयसीआयसीआय मध्ये जावं, असं कधीही चूक करू नका.
जेवढं आपल्याने आपण प्रॉफिट काढलेलं आहे DSP मध्ये बाहेर, तेवढाच प्रॉफिट फक्त ICICI मध्ये टाकून बघा, 2-3 महिने राहून बघा त्याच्यामध्ये, तो किती परफॉर्म करतो, व्यवस्थित परफॉर्म करतो का. मग स्लोली आणि ग्रॅज्युअली यू इफ यू फील की ICICI इज रिअली डुईंग वेल, then you move your money from ICICI to DSP to ICICI. कारण कंपॅरिझन करताना प्रत्येकाचे क्रायटेरिया वेगळे असतात. आता उंची, आपण एखाद्या 2 माणसांची उंची बघताना एखाद्याने पायामध्ये खाली कोणते हे घातलेत, बूट घातलेत बघतो का. तसंच म्युच्युअल फंडामध्ये कोणते शेअर्स कोणत्या म्युच्युअल फंडांनी घेतलेले आहेत, तर त्याचा परफॉर्मन्स बघायला आपल्याला साधारण महिनाभराचा तर अवधी लागणारच ना. म्हणजे कारण तो महिनाभरात त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की आठवड्याभरात आपल्याला 5 दिवसाचं ट्रेडिंग मिळतं, महिनाभरात साधारण 20 ते 22 दिवसाचं ट्रेडिंग मिळतं. तर 20 ते 22 दिवसाच्या ट्रेडिंग मध्ये ऑन अँड ॲव्हरेज हू इज डुईंग वेल, हे 1 to 1 केलं तर जास्त आपल्याला चांगलं कळतं असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. एवढंच माझं म्हणणं. हे जे म्युच्युअल फंड्स आपले पोर्टफोलिओ अपडेट करतात, ते आपल्याला किती दिवसांनी कळतं? त्याचे 15 दिवसांनी डिस्क्लोजरचा ईमेल करतात तेव्हाच कळतं, की नाही, त्याच्या ऐकून पहिले घ्या. त्यांच्या वेबसाईटवर आपल्याकडे कळतं? आता अगदी छान तुम्ही प्रश्न विचारला. आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये काही चेंजेस असतील, एक्सपेन्स रेशो मध्ये जरी चेंज असेल किंवा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जरी चेंज असेल, तरी ते आपल्याला प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या होल्डरला, युनिट होल्डरला ते ईमेल करतात की त्यांनी त्यांचं होल्डिंग बदललंय, किंवा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला टर्नओव्हर रेशो कळतो. तर जर त्यांचा टर्नओव्हर रेशो वाढला तर आपण म्हणायचं की त्यांचा म्युच्युअल फंडामध्ये चेंजेस झाले. आणि त्यांची जी फॅक्टशीट असते, फॅक्टशीट प्रत्येक म्युच्युअल फंडाची फॅक्टशीट ही दर महिन्याला येते. तर त्या फॅक्टशीटमध्ये तुम्ही त्या फॅक्टशीटमध्ये पोर्टफोलिओ असतो, तर तो पोर्टफोलिओ आधीच्या महिन्याशी कम्पेअर केला तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की त्यांचं म्युच्युअल फंडाचं होल्डिंग चेंज झालेलं आहे. तर मग म्युच्युअल फंडाचं होल्डिंग का चेंज झालं, समजा त्याने HDFC बँकेमधनं विकले शेअर किंवा ऍडिशनल विकत घेतले, तर आपल्याला डे टू डे आपण सगळेजण मार्केटमध्ये असतो, आपल्याला 2 मिनिटात कळतं की HDFC बँकेमध्ये प्रॉब्लेम झाला, तर तो शेअर खाली यायला लागला. तर त्या म्युच्युअल फंड होल्डर म्हणजे जो फंड मॅनेजर असतो त्याला जर असं वाटलं की या पर्टिक्युलर इव्हेंटचे लॉंग टर्म इफेक्ट होणार आहेत, तर तो त्याच्यातनं बाहेर पडेल. जर त्याच्यातनं लॉंग टर्म इफेक्ट होणार नसतील तर तो त्यातच राहील. तर हे आपल्याला फॅक्टशीट वरनं कळतं. ओके. तर म्युच्युअल फंडाची फॅक्टशीट ही त्याच्या वेबसाईटवर असतेच. फॉर्म्युला परत सांगतो की लास्ट प्राइस, त्याच्यानंतर चेंज इन प्राइस आणि चेंज इन पर्सेंटेज. चेंज इन पर्सेंटेजलाच अप्लाय करायचंय तुम्हाला हे वेटेज, आणि त्याचा वेटेड त्या दोघांना मल्टिप्लाय करून वेटेड ॲव्हरेज काढायचं, आणि त्या सगळ्या वेटेड ॲव्हरेजची टोटल करून त्या टोटल वेटेजने त्याला डिवाइड करायचं. त्याच्यातून एक्सपेन्स रेशो पण वजा करायचा आहे. जो काय वेटेड ॲव्हरेज येईल त्याच्यातनं त्याला समजा 1.86 एक्सपेन्स रेशो आहे, तर तो पण वजा करायचा, कारण ती AMC ची त्या दिवसाची कमाई असते. ऐकून घ्या की आता तुम्ही समजा DSP इक्विटी अँड बॉन्ड फंड मध्ये प्रॉफिट बुक केला, समजा तो 5,000 आहे किंवा 75,000 आहे. तर बरेच जण काय करतात की ते पैसे आयडल ठेवायचे नाहीत, म्हणून लिक्विड फंडामध्ये, त्याच फंडाच्या लिक्विड फंडामध्ये गुंतवतात. होतं काय की लिक्विड फंडामधनं तुम्हाला जर लिक्विड फंडातून दुसऱ्या फंडात स्विच व्हायचं असेल, म्हणजे परत DSP इक्विटी बॉन्ड फंड मध्ये जेव्हा मार्केट खाली पडेल त्या दिवशी स्विच व्हायचं असेल, तर तुम्हाला त्या दिवशीची NAV मिळत नाही, तर दुसऱ्या दिवशीची NAV मिळते. कोणी सांगितलं की तुम्हाला दुसऱ्या दिवशी मार्केट, आता तो आपला अनुभव असा आहे की मार्केट 1200 पॉईंटनी पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी 200-300 पॉईंटनी इमिजिएट रिकवर होतं. म्हणजे तुम्हाला ती जर NAV क्रॅक करायची असेल तर तुम्ही FD मध्ये पैसे ठेवले, प्रॉफिट FD मध्ये ठेवला, तर FD तुम्हाला ऑनलाईन FD इमिजिएटली तोडता येते आणि इमिजिएटली ते पैसे तुम्हाला दुसऱ्या फंडामध्ये त्या दिवशी गुंतवायला अवेलेबल होतात. हा माझा मुद्दा. तर प्रॉफिट बुकिंग म्हणजे आपली आहे ती इन्व्हेस्टमेंट काढून घेणं, म्हणजे उदाहरणार्थ 30 लाखाचं कॅपिटल असेल तर ते रिड्यूस करणं असतं का, त्याच्यावरती झालेला नफा फक्त तेवढा काढायचा आणि कॅपिटल ॲज इट इज इंटॅक्ट ठेवायचं. फंडामध्ये ऐकून घ्या, फंडामध्ये प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय हे मी माझ्या मगाचं ते 100 रुपयाचं उदाहरण देत होतो ना, ते मी आता शांतपणे
बोलतो त्यामुळे ते सगळ्यांना कळेल. समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि फंडाची NAV 1 रुपया आहे, तर तुम्हाला 100 रुपयामध्ये 100 युनिट्स मिळतील कुठच्याही म्युच्युअल फंडाचे. आता हीच जर NAV 1 रुपयापासून 1 रुपया 25 पैसे झाली, तर तुमच्या फंडाची, तुमच्याकडे युनिट 100 आहेत परंतु NAV 1 रुपया 25 पैसे झाली, त्यामुळे तुमचा कॉर्पस 100 रुपयावरून 125 रुपये गेला. आता याच्यामध्ये इंट्राडे प्रमाणे आपण सगळेचे सगळे शेअर विकायचे नाहीत किंवा सगळेचे सगळे म्युच्युअल फंड विकायचे नाहीत. आपण फक्त 25 रुपये किंवा 20 रुपये डिवायडेड बाय 1.25 म्हणजे 16 युनिट्सचं रिडम्पशन घ्यायचं. 16 युनिटचं रिडम्पशन घेतल्यामुळे काय होईल की तुम्हाला जरी तुम्ही का करत नाही त्याच्यासाठी तुम्हाला 2 थ्रेड्स हे लोक देतात. का तर तुम्हाला एक असतं 1% एक्झिट लोड आणि दुसरं असतं 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. आता मला सांगा 20 रुपयावर एक्झिट लोड किती? 20 पैसे. आणि तुम्हाला जो 15% असतात तो संबंध 20 रुपयावर लागू होत नाही, कारण तुमचे 20 रुपयामध्ये तुम्ही 16 युनिटचे रिडम्पशन घेतात, त्याच्यात 16 रुपये कॉस्ट असते. ती 16 रुपये कॉस्ट म्हणजे तुम्हाला 4 रुपये प्रॉफिट झालेला असतो. त्या 4 रुपयावर 15% म्हणजे तुम्हाला 60 पैसे प्रॉफिट झालेला असतो. तो 60 आणि 20 रुपये एक्झिट लोड 80 म्हणजे तुम्हाला 3 रुपये 20 पैसे, 4 रुपये मायनस 3 80 पैसे तुमचं जातं आणि तुम्हाला नेट तुमच्या हातात 3 रुपये 20 पैसे प्रॉफिट मिळतो. आता होतं काय की जसा म्युच्युअल फंड 100 रुपयावरनं 1 रुपयावरनं 1 रुपये 25 पैसे होऊ शकतो, काही दिवसानंतर तो 1 रुपया होतो, काही दिवसानंतर समजा तो असं समजूया की तो 75 पैसे झाला, तर म्युच्युअल फंडात लोकांना लॉस होतो आणि तुम्हाला काय होतं बघा, तुम्हालाही लॉस होतो, तुम्हाला त्यांच्यापेक्षा खूप कमी प्रमाणात लॉस होतो. तुमच्याकडे आता 84 युनिट्स आहेत, 84 मल्टिप्लाइड बाय 75 म्हणजे 62 रुपये आणि 62 रुपयामध्ये हे 19 रुपये 20 पैसे, 16 रुपये कॉस्ट आणि 3 रुपये 20 पैसे प्रॉफिट, हे 19 रुपये 20 पैसे मिळवा, 81 रुपये 20 पैसे तुमचं कॅपिटल होतं. आणि यू विल सरप्राइज टू नो की इन बॅड डेज यू आर बेटर विथ अदर दॅन 6.20%. असं वर्षातनं तुम्ही जर 4 वेळा केलं तर यू आर अर्निंग 24% मोर कम्पेअर टू अदर्स. हे तुम्हाला उदाहरण पटलं का? कळलं का? कोणाला काही शंका असते? आणि हा तुम्हाला दररोज NAV किती वाढते याच्यासाठी मी 2-3 दोन ऍप लक्षात ठेवा. एक आहे माय कॅम्प्सची ऍप, जी ती रजिस्ट्रारची ऍप आहे, आणि दुसरी केपिनटेकची ऍप, ही सुद्धा रजिस्ट्रारची. या रजिस्ट्रारच्याच ऍप का ठेवायच्या? आता तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडांनी जरी असलं NAV डिक्लेअर केलेली असली तरी ती NAV अपडेट, ती NAV डिक्लेअर होण्यासाठी आधी कोणाकडे असते तर ती रजिस्ट्रारकडे असते, आणि रजिस्टरच्या ऍपमध्ये ती आधी येते आणि त्याच्यानंतर त्या DSPच्या वेबसाईटवर जाते किंवा HDFCच्या वेबसाईटवर जाते. त्यामुळे सगळ्यात पहिले NAV त्या दिवसाची कळायची असेल तर NAV डिक्लेरेशन साधारण 11 पासून 1.5 ते 2 पर्यंत चालतं. आणि पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट दररोज बघा किती ग्रीन टिक आहेत, किती रेड टिक आहेत. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की जर तुम्हाला मॅक्झिमम ग्रीन टिक असेल तर त्या दिवशी रिडम्पशन बिंदास घ्या, मॅक्झिमम रेड टिक आहे तर त्या दिवशी एंट्री बिंदास करा. बरोबर, थोडी वेगळी कन्सेप्ट आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की मार्केट ओव्हरसोल्ड झाल्याशिवाय, ऐकून घ्या, प्रॉफिट एकदा बुक केल्यानंतर इमिजिएट दुसऱ्या दिवशी मार्केट कमी झालं म्हणून त्याच्यात एंट्री घ्यायची नाहीये. मार्केट ओव्हरसोल्ड होईपर्यंत वाट बघा, ओव्हरबॉट होईपर्यंत वाट बघा प्रॉफिट बुकिंगसाठी. त्याचा साधारण अवधी 15 ते 20 दिवस पर्यंत असतो. माय कॅम्प्स मध्ये तुम्हाला आहे ना प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या NAVचा चार्ट असतो. जसं आपण शेअरचा चार्ट बघतो ना, तर माय कॅम्प्सच्या चार्टवरनं आपल्याला इमिजिएट बोध होतो. माय कॅम्प्सच्या चार्टमध्ये साधारण मंथली NAV प्रेडिक्ट केलेली असते. त्यामुळे कोणता म्युच्युअल फंड किती परफॉर्म करतो हे मला त्या दिवशी मी ICICIचा जस्ट चार्ट बघितला आणि DSPचा चार्ट बघितला, माझ्या डोक्यात एकदम ट्यूब पेटली की अरे ह्याचा चार्ट एकदम गगनाला पोहोचलाय ISPचा आणि हा खूप खाली आहे DSPचा. असं नाही की तो परफॉर्म करत नाही, तो परफॉर्म करतोय, पण ही इज नॉट परफॉर्मिंग ॲज गुड ॲज ICICI इक्विटी अँड बॉन्ड फंड. ओके, मला कळलं. माय कॅम्प्स कळलं. आणि दुसरं कुठलं ॲप? माय कॅम्प्स नंतर केफिनटेक. ओके केफिनटेक. अच्छा, म्हणजे कारवीचं. कारवीचं. ओके, थँक्यू. वेलकम.